नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात केळी लागवड प्रामुख्याने जून-जुलै महिन्यात केली जाते। जून-जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेला मृग बाग असं म्हणतात। मृग बाग लागवडीतील केळी घड उन्हाळी हंगामात काढणीस तयार होतात। विविध कारणांमुळे मृग बागेचं नुकसान जास्त प्रमाणात दिसून येतं। केळ बागेत प्रामुख्याने करपा म्हणजे सिगाटोका या बुरशीजन्य आणि कुकुंबर मोझॅक या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो। यापैकी कुकुंबर मोझॅक म्हणजे CMV या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। हा रोग लागवडीच्या सुरुवातीला येतो। नुकसान जास्त होत असल्यामुळे रोग नियंत्रणासाठी रोप पूर्णपणे उपटून नष्ट करावं लागतं। विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय नसले तरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केळी बागेची लागवड करतानाच योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। यामध्ये मृगबाग लागवडीची वेळ काटेकोरपणे पाळणं अत्यंत आवश्यक आहे। मृगबाग केळी लागवड ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्यात करावी। जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात केळीची लागवड करणं टाळावं। जून महिन्यात लागवड केलेल्या केळी बागांवर CMV रोगाचं प्रमाण काही भागात अगदी कमी राहतं असं दिसून आलंय, तर काही भागा पूर्णपणे रोगमुक्त होत्या। पण जुलै-ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या बागांवर रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत होता। काही ठिकाणी तर बागेतली सर्व झाडे उपटून नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो। त्यासाठी केळीची लागवड ही गादी वाफ्यावर करावी। गादी वाफ्यावर लागवड केल्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन झाडांची वाढही चांगली होते। त्यामुळे साहजिकच घडांची वाढ चांगली होऊन ते वजनाने देखील जास्त भरतात। वेळोवेळी बागेत हलकी टिचणी करून झाडांना भर देत राहावं। त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याचं प्रमाण कमी होतं। रोग व्यवस्थापनामध्ये लागवडीचं अंतर ही अत्यंत महत्त्वाची बाब असते। केळी फळ पिकात श्रीमंती व फुले प्राईड यांसारख्या बुटक्या वाणांची लागवड 1.5 बाय 1.5 मीटर अंतरावर करावी, तर ग्रँडनेन या उंच वाढणाऱ्या वाणाची 1.75 मीटर बाय 1.75 मीटर अंतरावर लागवड करावी। योग्य अंतरावर लागवड केल्यामुळे बागेत हवा खेळती राहून बाग निरोगी राहण्यास मदत होते। दाट लागवडीमुळे सिगाटोका आणि CMV रोगाच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण निर्मिती होते। कंदापासून लागवड करताना कंद निरोगी बागेतूनच निवडावेत। लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे कंद प्रक्रिया करावी। शेतकऱ्यांचा कल हा उती संवर्धित रोपांकडे जास्त असतो। मुळातच उती संवर्धित रोपे नाजूक असल्याने ती रोगास सहज बळी पडतात। उती संवर्धित रोपांची लागवड करताना रोपे उत्तम दुय्यम कणखरता असलेली आणि 4 ते 5 पानं असलेली निवडावीत। छोटी कमी पाने असलेली पुरेशी कणखरता नसलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करू नये। बरेच शेतकरी केळी लागवडीवेळी सजीव कुंपण लागवडीकडे दुर्लक्ष करतात। बागेभोवती दुहेरी ओळीत शेवेरी पिकाची सजीव कुंपण म्हणून लागवड करण्याची शिफारस केली आहे। अशा प्रकारे केळीची लागवड करताना काळजी घेतल्यास केळी बागेपासून चांगले उत्पादन मिळू शकेल।